गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 33 मध्ये एका नवीन आर्टिकलला सुरुवात करणार आहे. काय आहे आर्टिकल 13.24 फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी काय आहे ते बघा. इफ Laplace inverse capital F of S which is equal to F of T, then Laplace inverse capital F of S plus A which is equal to e to the power minus at into Laplace inverse F of S. या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला खालील प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. एक्झाम्पल नंबर 34 on page number 828. Find the inverse Laplace transform of. पहिला एग्जाम्पल 1 upon s plus 2 ला रेस टू 5. दूसरा s upon s square plus 4s plus 13. आणि तीसरा 1 upon 9s square plus 6s plus 1. मग आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय आहे. पहिल्या एक्झाम्पल पासून जर सुरुवात करायचं झालं तर आपल्याला सोल्युशन फर्स्ट वी हॅव काय माहित आहे. लाप्लास इनवर्स 1 अपॉन s ला घात 5 याचा फॉर्म्युला आहे लाप्लास इनवर्स 1 अपॉन s रेस टू n विच इज इक्वल टू t रेस टू n मायनस 1 अपॉन n मायनस 1 फॅक्टोरियल. म्हणजे या फॉर्म्युल्याचा वापर जर केला तर आपल्याला रिझल्ट मिळेल लाप्लास इनवर्स 1 अपॉन s रेस टू 5 विच इज इक्वल टू t रेस टू 4 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. परंतु आपल्याला पाहिजे लाप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस 2 ला घात 5. आता ही प्रॉपर्टी काय म्हणते बघा. लाप्लास इनवर्स कॅपिटल F ऑफ S प्लस A. इथं कॅपिटल F ऑफ S प्लस A ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन s प्लस 2 ला घात 5 विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 80 इंटू लाप्लास इनवर्स कॅपिटल F ऑफ S. तर काय होईल विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 2t इंटू लाप्लास इनवर्स 1 अपॉन s ला घात 5 आणि लाप्लास इनवर्स 1 अपॉन s ला घात 5 मीन्स t रेस टू 4 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. हे झालं पहिल्याचं आन्सर. आता दुसरा बघू सोल्युशन सेकंड. सुरुवात करू. वी हॅव लाप्लास इनवर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस 4s प्लस 13 which is equal to लाप्लास इनवर्स न्यूमरेटरला 2 ऍड करा आणि 2 सबट्रॅक्ट करा. डिनॉमिनेटरला s स्क्वेअर प्लस 4s प्लस 13 ला 4 प्लस 9 लिहा. सो विच इज इक्वल टू याला स्प्लिट अप करा. s प्लस 2 डिवायडेड बाय दिस मायनस 2 डिवायडेड बाय दिस अँड लाप्लास इनवर्सनी मल्टिप्लाय करा. सो विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s प्लस 2. आता हे कशाचा वर्ग आहे डिनॉमिनेटरला s प्लस 2 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग. s स्क्वेअर प्लस 4s प्लस 4 हे आहे s प्लस 2 चा वर्ग आणि प्लस 9 म्हणजे 3 चा वर्ग मायनस लाप्लास इनवर्स 2 अपॉन डिनॉमिनेटरला s प्लस 2 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग. आता ही प्रॉपर्टी वापरायची शिफ्टिंग प्रॉपर्टी फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 2t इंटू लाप्लास इनवर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर मायनस 3 ची गरज आहे आपल्याला म्हणून 3 न मल्टिप्लाय करायचं 3 न डिवाइड करायचं. 2 पहिलेचा आहेच तो लाप्लास इनवर्सच्या आधी लिहिलं -2/3
e to the power minus 2t लाप्लास इन्वर्स 3 upon s square plus 3 चा वर्ग ड्यू टू फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी which is equal to e to the power minus 2t into हे कशाचं लाप्लास इन्वर्स आहे cos 3t चं minus 2/3 e to the power minus 2t हे कशाचं आहे लाप्लास इन्वर्स sin 3t. अशा तऱ्हेनं दुसरा एक्झाम्पल आपला कंप्लीट झाला. तिसरा बघू सोल्युशन. थर्ड वी हॅव लाप्लास इन्वर्स 1/9s स्क्वेअर प्लस 6s प्लस 1. आपल्याला या 9 ची गरज नाही. आपल्या लाप्लास इन्वर्सच्या कुठल्याच फॉर्म्युल्यामध्ये अशा पद्धतीचं टर्म किंवा फॉर्म्युला नाही आहे. म्हणून 9 ला पहिले आधी लिहून घेऊ, कॉमन काढून घेऊ. सो विच इज इक्वल टू 1/9 लाप्लास इन्वर्स इन ब्रॅकेट 1/s चा वर्ग प्लस 6/9 म्हणजे 2/3s प्लस 1/9. हे झालं आफ्टर टेकन आउट कॉमन 9 at the denominator. So which is equal to 1/9 लाप्लास इन्वर्स हे कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे s लाप्लास इन्वर्स इन ब्रॅकेट 1/s प्लस 1/3 चा वर्ग आहे. लिहिलं मग. आणि which is equal to 1/9. आता आपल्याला फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरायची आहे. 1/9 e to the power minus 1/3t लाप्लास इन्वर्स इन ब्रॅकेट 1/s चा वर्ग which is equal to 1/9 e to the power minus 1/3t. आणि इथं फॉर्म्युला वापरायचा लाप्लास इन्वर्स 1/s raised to n which is equal to t raised to n minus 1 upon t raised to n minus 1 upon n minus 1 factorial. तर मग इथं काय येईल हो? इथं येईल t raised to 2 minus 1 म्हणजे 1 divided by 2 minus 1 म्हणजे 1 factorial which is equal to 1 factorial is you know it is 1. So t e to the power minus t by 3 divided by 9. मित्र हो, आपण हे 3 एक्झाम्पल या फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी वर बघितलं. आता समोरची येणारी जी एक्सरसाइज आहे या एक्सरसाइज मधले सगळे प्रॉब्लेम आपल्याला तुम्हाला हिंट सांगायचं आहे किंवा एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, तर बघू समोरची एक्सरसाइज काय आहे ते. एक्सरसाइज 13.11 on page number 829. Obtain the inverse Laplace transform of the following. या खाली दिलेल्या 7 एक्झाम्पल्स आपल्याला लाप्लास इन्व्हर्स काढायचा आहे. त्यापैकी आता आपण सुरुवात करू पहिल्याला. काय आहे सोल्युशन. वी हॅव पहिला लाप्लास इन्व्हर्स s प्लस 8 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4s प्लस 5 विच इज इक्वल टू या s प्लस 8 ला मला s प्लस 2 प्लस 6 लिहिता येते. मग विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स न्यूमरेटर मध्ये s प्लस 2 ब्रॅकेट मध्ये प्लस 6 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4s प्लस 5 ला मी 4 प्लस 1 लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स s प्लस 2 ब्रॅकेट मध्ये प्लस 6 डिवायडेड बाय s प्लस 2 चा वर्ग प्लस 1 चा वर्ग. सो विच इज इक्वल टू याला आता s प्लस 2 डिवायडेड बाय आणि 6 डिवायडेड बाय आणि मग लाप्लास इन्व्हर्स न मल्टिप्लाय. सो विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स s प्लस 2 डिवायडेड बाय
एस प्लस 2 चा वर्ग प्लस 1 चा वर्ग प्लस 6 इन ब्रॅकेट लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस प्लस 2 चा वर्ग प्लस 1 which is equal to e to the power minus 2t Laplace inverse s upon s square plus 1 plus 6 e to the power minus 2t Laplace inverse 1 upon s square plus 1. So which is equal to e to the power minus 2t cos t plus 6 e to the power minus 2t sin t, which is equal to e to the power minus 2t जर कॉमन काढलं तर cos t plus 6 sin t याचं उत्तर येईल. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता एक दुसरा एक्झाम्पल घेऊ. लाप्लास इनवर्स s अपॉन s प्लस 3 चा वर्ग प्लस 4. सोल्युशन मध्ये वी हॅव लाप्लास इनवर्स s अपॉन s प्लस 3 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग. सो विच इज इक्वल टू न्यूमरेटरला 3 ऍड करा, 3 सबट्रॅक्ट करा. सो लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s प्लस 3 मायनस 3 डिवायडेड बाय s प्लस 3 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग, विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स s प्लस 3 डिवायडेड बाय s प्लस 3 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग मायनस 3/2. 2 ची गरज आहे म्हणून 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं. लाप्लास इनवर्स 2 अपॉन s प्लस 3 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग. सो विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 3t. लाप्लास इनवर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर मायनस 3/2 e टू द पॉवर मायनस 3t. लाप्लास इनवर्स 2 अपॉन s स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 3t cos 2t मायनस 3/2 ला तुम्ही 1.5 लिहू शकता. 2 न भाग दिल्यानंतर 3 ला जर 2 न भाग दिलं तर e टू द पॉवर मायनस 3t इंटू साइन 2t. e टू द पॉवर मायनस 3 टेकन आउट कॉमन, सो विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 3t इन ब्रॅकेट cos 2t मायनस ब्रॅकेट मध्ये 1.5 इंटू साइन 2t ब्रॅकेट क्लोज. मित्र हो, हे झालं आपलं दुसरं एक्झाम्पल आणि या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. उर्वरित जे 3 पासून 7 पर्यंतचे एक्झाम्पल्स आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद.